नमस्कार. तर गाईज. स्वागत आहे आपला किचन ब्लॉग मध्ये. आता नेहमी तुम्ही आपला व्हिडिओज मेकअप रिलेटेड, फॅमिली व्लॉग, देवदर्शन या रिलेटेड बघता. आता ही आपली पहिली व्हिडिओ आहे जी रेसिपीच्या रिलेटेड आहे. आम्ही एकदम तुम्हाला सोप्या सोप्या रेसिपी दाखवणार आहोत आणि या रेसिपी मध्ये आम्ही दोघं असणार आहोत. हाय, मीचा नवरा आहे. ते तुम्हाला माहितच आहे, त्यात काही विषयच नाहीये. मी पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये येतोय ना, हम्म. सांगितलं तर बरं आहे ना तुम्हाला. तर मग काय बनवायचं आज? आज आम्ही बनवणार फ्राईड राईस विथ शेजवान एकदम चटणी. सोप्या मज्जा. पद्धतीने जे आपल्या घरात अवेलेबल असतं त्याच्यात बनवायचं. आम्ही असंच काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो. तर चला बघूया. आपल्याला फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पुलाव राईस, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, बीन्स, गाजर, शिमला मिरची, थोडासा टोमॅटो, आपले सॉसेस, केचप, जिंजर गार्लिक पेस्ट आणि शेजवान चटणी. तर आपली पहिली रेसिपीच बनवणार आहे माझा नवरा. ए भाई, मी नाही बनवणार भाई, तुलाच बनवायचं. का मला फक्त साधी गॅस, खायचं असतं? मला फक्त खाता येतं. मला गॅस पण भेटत नाही. गॅस कशी भेटवतात ते शिकव पहिले. काय पण आता सगळ्या रेसिपी जेव्हापासून लग्न झालंय तेव्हापासून तर वेगवेगळ्या रेसिपी खायला मिळतातच. हो, तर त्यात खूप काय सारे प्रश्न खूप नाही. सारे. पण जर नवऱ्याने जर असं शिकलं तर काय होईल? माझा हाच प्रश्न आहे, जेवण बनवायचं कोणी, बायकोनं की नवऱ्याने? काय वाटतं का तुम्हाला? सारखं सारखं बायकोनीच बनवायचं? कधीतरी बायकोला पण नवऱ्याने खाऊ घातलं पाहिजे ना. मला फक्त चहा बनवता येतो भाई. चहा बिस्किट खा, हा, मजा चाय करा. बनवतो. तर चला, ह्याच्या काही बडबड संपणार नाही. आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. पुलाव राईस जो आहे किंवा बिर्याणी राईस, तो आपण एका शिट्टीमध्ये शिजवून घेतलेला आहे. नंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, शिमला मिरची, गाजर, थोडेसे बीन्स, थोडासा टोमॅटो, शेजवान चटणी, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो केचप आणि हे आपले 3 सॉसेस: सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस. तर आता आपण बनवूया. आता आपण एक टोप घेतलेला आहे. गॅस कसा पेटवायचा आहे ते मी दाखवते. हे बटन दाबायचंय, फिरवायचंय आणि लावायचं. कसं फिरवायचं आहे? तेवढं तर इझीच असतं. गॅस कमी ठेवायचा आहे. टोप ठेवलेला आहे. आता आपण याच्यावर ऑइल टाकतो. ऑइल नाही टाकायचंय. ऑइल एक ते तसं तुम्हाला जास्त तेलकट नसेल खायचं तर 2 चमच्यात होऊन जाईल. हे तुम्ही 10 चमचे टाकले. चमचे नाही, त्याला अंदाज बोलतात. दाखव. हा आपला ऑइल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. फर्स्ट आपण टाकणार आहोत मिरची. जसं तुम्हाला तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मिरची थोडीशी फ्राय केली तर त्याच्यात आपण टाकणार आहोत ही वाली अद्रक लसूणची पेस्ट. तुम्हाला माहिती आहे चायनीज आयटम बनवण्यासाठी हे 3 इन्ग्रेडियंट खूप इम्पॉर्टंट असतात. यांना आपण करणार आहोत मिक्स. तुम्हाला कोणती चायनीज डिश आवडते नक्की आम्हाला सांगा कमेंट मध्ये. स्टॉप कर, जास्त नाही दाखवायचं. टाकणार आहोत कांदा. कांदा थोडासा पिंकिश झाला तर आपल्याला दुसऱ्या गोष्टी टाकायच्या. तो थोडासा शिजलेला आहे बघा, पिंकिश दिसत आहे. आता आपण ह्याच्यात शिमला मिरची. शिमला मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी याच्यात एकच शिमला मिरची घेतलेली आहे, मीडियम साईजची. ऍक्च्युली शिमला मिरची आवडत नाहीये. चायनीज मध्ये आपण कढीपत्ता सारखीला साईडला करायचं शिमला मिरचीला. मला तर आवडत पण नाहीये. खरं सांगू का, शिमला मिरची शिवाय चायनीजला चव नाही. गाजर आणि बीन्स जे आहेत ते टाकणार आहोत.
ते पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, जे अवेलेबल असेल ते. आता आमच्याकडे हे अवेलेबल होतं, त्याच्यात आम्ही बनवतोय. तर अशाच काही अवेलेबल गोष्टीमध्ये आम्ही अशा एक्सपेरिमेंट करत असतो, तर ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आता यांना छानपैकी थोडस शिजून द्यायचं 1-2 मिनिटं. तर चला आपण गप्पा मारूया. जेवढ्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील, ज्या फ्राईड राईस मध्ये यूज होतील, त्या टाकून तुम्ही फ्राईड राईस बनवू शकता. पण शिमला मिरची अजिबात टाकू नका. पण शिमला मिरची शिवाय चवच नाही. शिमला मिरची सिंचांना आवडत नाही, मला पण नाही आवडत, म्हणून शिमला पण मिरची नाही बाहेर टाकत. चायनीज खायला गेल्यावर कसं खाता तुम्ही लोक? आम्ही कढीपत्त्यासाठी साईडला ठेवतो ना. नाही नाही, खाता कसे काय खातो आम्ही? नाही खात. खाता माझ्या खाता. डिश मध्ये मी हिला देतो, ही खाते, हिला आवडते बाबा, मला नाही आवडत अजिबात. तर काही काही भाज्यांची वैशिष्ट्य असतात, काही काही रेसिपी शिमला मध्ये. मिरचीचं काय वैशिष्ट्य आहे? चायनीज मध्ये चव येते शिमला मिरची खाल्ल्यावर. नाही येत. हे बघा, आम्ही आमच्या भाषेतच बोलतोय, आम्ही काय एकदम शुद्ध मराठी नाही बोलत किंवा शुद्ध इंग्लिश नाही, काय नाही. आमची जशी बोली भाषा आहे, आम्ही आगरी आहोत, तर आम्ही तसेच बोलणार. तर तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही सांगा, विचारा आम्हाला कमेंट मध्ये. तुम्हाला कोणता चायनीज आयटम आवडतोय? मला तर फ्राईड राईस तुम्हाला आवडतो. चायनीज मधलं काय हवं असेल होममेड, तर तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच ट्राय करेन. तर शिमला मिरची शिजते. या भाज्या पण आपल्याला जास्त प्रमाणात शिजवायच्या नाहीये, थोड्या थोड्या कच्च्याच ठेवायच्या. तर चला बघा तुम्ही, शिमला मिरची आपल्याली शिमला मिरची आपल्याला जशी हवी तशी शिजलेली आहे. आता हा टोमॅटो लास्टला का टाकायचा आहे? कारण टोमॅटो लगेच शिजतो, त्याच्यामुळे टोमॅटो ऑप्शनल आहे. तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही. आता आपण मीठ टाकणार आहोत, पण हे सगळी प्रोसेस चालू असताना गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा आहे, फास्ट नाही ठेवायचा आहे. आता आपल्या भातानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण सगळं सॉसेस टाकणार आहोत. तर फर्स्ट सोया सॉस. कुठलाही सॉस ऍड करताना त्याला शेक करून घ्यायचं. 2 चमचे टाकायचं आहे. आता मला थोडा अंदाज आहे, त्याच्यामुळे मी अंदाजे टाकते. तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही चमच्याचं माप घेऊन टाकू शकता. ते फ्रीज मध्ये असतात ना, त्याच्यामुळे आपण याला थोडं शेक करून घ्यायचं. 1 चम्मच टाकलेला आहे. हे सुद्धा 1 चम्मच टाकलेलं आहे. आता याला आपण मिक्स करून घेऊया. दाखवा. टाकणार आहोत टोमॅटो केचप, तो सुद्धा 1 चम्मचच. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिंग्सची शेजवान चटणी, 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच, जसं तुम्हाला तिखट हवंय त्यानुसार. आता आपण याला मिक्स करणार आहोत. आता आपण याच्यात ऑल सॉसेस टाकलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर आधी टाकणार आहोत, कारण ती टेस्ट वेगळी होते म्हणून. ऑप्शनल आहे, तुम्ही कांद्याची पात सुद्धा टाकू शकता. आता ह्याच्यात एक युनिक टेस्ट येण्यासाठी मी याच्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला. हा बघा, एक चम्मच. हे सॉसेस ऍड केल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय. राईस आहे तो ऍड करणार आहोत त्याच्यात. आणि असं गरजेचं नाहीये की तुमच्याकडे पुलाव राईसच हवाय, आपल्या घरच्या भातात पण होऊ शकतो.
याला प्रॉपर, आता आमच्याकडे हा पुलाव राईस अवेलेबल होता तर आम्ही तो यूज केलाय. आपण आपला राईस ऍड करून त्याला मिक्स केलेला आहे. आता 2 मिनिटं त्याला चांगलं शिजून देऊया. बनवण्यासाठी तुमच्याकडे पुलाव राईस असणंच गरजेचं आहे असं काही नाहीये. आपला घरचा साधा भात असेल किंवा शिळा भात असेल तर उत्तम. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते बनवू शकता. असं नाही की ज्याला आपल्याला खायचंय तो हाय कसं पण क्वालिटी खातो. पाहिजे. शेफ आहे माझी बायको, मला माहिती आहे ना. आहेच, त्यात काय प्रश्नच नाही. ऍक्च्युली हे गुण मला माझ्या पप्पांकडून मिळालेत, कारण माझे पप्पा पण खूप छान जेवण बनवतात. म्हात्रे फॅमिली हो, ऍट आणि बेस्ट. हे जे आहे ना हा राईस माझ्या सासूबाईंना खूप आवडतो. कधी काही नसलं ना, अक्षु आपल्याला तो फ्राईड राईस बनवशील का, तर चला बनवूया. राईस शिजत ठेवल्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडं थोडंसं असं मिक्स करायचं, नाही तर तो चिटकेल. जास्त शिजायला वेळ नाही लागणार, कारण आपण तो भात ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. तर 2 मिनिटं आपला चांगला थोडासा शिजल्यावर त्याच्यात गार्निशिंगला आपली कोथिंबीर किंवा कांद्याची पात. कळलं? जर तुम्हाला अजून चांगली चायनीज टाईप बेस्ट चव हवी असेल तर तुम्ही कांद्याची पात टाकू शकता. मी हिला मध्ये फक्त टोप उचलायला आणि टोप ठेवायला. हा, खायचं काम आहे, एवढंच करायचं फक्त असतं. खायचं असतं बस. आणि तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगते, ही बघा मेहंदी, बघा मेहंदी. नाईस कलर या. तुम्हाला माहितीच असेल मी एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आहे. तर तुम्हाला मेहंदी काढायची असेल लग्नासाठी किंवा अदर कुठल्याही फंक्शनसाठी तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, हे ऑर्डर वाले कुठं पण चालू होतात, कुठं पण लगेच ऑर्डर द्या, ऑर्डर. ऑब्विसली आम्ही आमचं काम करतोय, आमचं प्रमोशन झालंच पाहिजे. जळतायत. मी एक आर्टिस्ट आहे, तर मला माहिती आहे, सांगितलं पाहिजे. तर आता आपला भात झालेला आहे ऑलमोस्ट. आता आपण त्याच्यावर वरती कोथिंबीर टाकूया. हे पहा, ऍक्च्युअली कोथिंबीर नाही टाकली पाहिजे, पण ही म्हात्रे फॅमिली आहे ना, यांना कोथिंबीर आणि मीठ लय लागतं. त्याच्याशिवाय काय आहे का? पण म्हात्रे फॅमिलीचं जेवण खातात ना बनवून. हा, पण मी पण म्हात्रे आहे ना, म्हणून खातोय ना. पण ऍक्च्युली माझ्या माहेरचं नाव पण म्हात्रेच आहे आणि मी म्हात्रे म्हणूनच माहिती आहे सगळ्यांना. तर आपला राईस रेडी आहे, चला बघूया. आपला राईस रेडी आहे, तर आपण याला सर्व करूया. तर आपला फ्राईड राईस तयार आहे. तर आपल्या गेस्टला कसं वाटतं विचारूया. काय खायचं? हा गॅस स्पून ओ माय गॉड. टेस्ट करा. टेस्टिंगला मी मास्टर शेफ मध्ये जाऊ शकतो काही खायला. गरम आहे. अप्रतिम, ब्रिलियंट, ऑसम. ओव्हर ऍक्टिंग कमी करा. नाही, जसं लागतोय ते सांगतोय ना. आग चायनीजचं दुकान टाकला पाहिजे आम्ही, लय चालेल. फ्राईड कमीत राईस कमी वेळेमध्ये 40 कमीत रुपये, कमी एक गोष्टींमध्ये प्लेट. एकदम छान. मज्जा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू. तर बोला, तुम्हाला आणखी काही रेसिपी हव्या असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशी वाटली. हा आपला पहिलाच रेसिपी व्लॉग होता. यापुढेही अजून खूप व्लॉग साठी तुम्हाला परत एकदा किचन मध्ये बघायचं असेल तर नक्की सांगा मला. खाण्यासाठी किचन मध्ये तर येणारच. तर तुम्हाला अशाच काही रेसिपी हव्या असतील तर कमेंट मध्ये सांगा. आपण लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येऊ. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जास्त शेअर करा आणि Thank you. अशाच आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. अरे बाय बापरे, बाय. म्हात्रे.